आज आपण मागणीची लवचिकता तिसरा ब नवीन अभ्यासक्रम 12वी अर्थशास्त्रातला तिसरा ब मागणीची लवचिकता इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड हा धडा किंवा चॅप्टर पाहणार आहोत। यामध्ये आपण मागील प्रकरणामध्ये वस्तूची किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो असे अभ्यासले आहे। एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणीत किती प्रमाणात घट होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणीत किती प्रमाणात वाढ होते हे आपल्याला मागणीच्या नियमावरून समजत नाही। अशा प्रकारे मागणीचा नियम हा वस्तूची किंमत व मागणी यातील संख्यात्मक संबंध स्पष्ट करण्यास अपुरा पडतो। म्हणून प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडली आहे। मागणीच्या लवचिकतेची संकल्पना याला आपण सेन्सिटिव्हिटी म्हणतो। मागणीच्या लवचिकतेला सेन्सिटिव्हिटी ऑफ डिमांड। एका चलातील बदलाचा दुसऱ्या चलावर होणारा परिणाम लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करते। मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील बदलांचा मागणीतील बदलावर होणारा परिणाम दर्शविते। प्राध्यापक मार्शल यांच्या मते ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते, तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणीत जास्त अथवा कमी प्रमाणात घटते, यालाच मागणीची लवचिकता म्हणतात। वरील व्याख्येवरून असे स्पष्ट होते की मागणीची लवचिकता ही एक तांत्रिक संकल्पना असून ती किमतीतील बदलामुळे मागणीतील बदलावर होणाऱ्या परिणामाचे मापन दर्शविते। दुसऱ्या शब्दात किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता म्हणतात। मागणीच्या लवचिकतेचे प्रकार यामध्ये उत्पन्न लवचिकता याला आपण इन्कम इलॅस्टिसिटी, छेदक लवचिकता क्रॉस इलॅस्टिसिटी आणि किंमत लवचिकता प्राइस इलॅस्टिसिटी असे मागणीच्या लवचिकतेचे हे 3 प्रकार आपण पाहणार आहोत। पहिला प्रकार आहे उत्पन्न लवचिकता किंवा इन्कम इलॅस्टिसिटी। उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात। उत्पन्ना व्यतिरिक्त मागणीवर परिणाम करणारे अन्य घटक स्थिर असतात हे खालीलप्रमाणे स्पष्ट केलेले आहे। मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल। मागणीतील उत्पन्न लवचिकता बरोबर पर्सेंटेज चेंज इन डिमांड आणि भागिले पर्सेंटेज चेंज इन इन्कम किंवा डेल्टा म आणि डेल्टा ए पर्सेंटेजमध्ये मागणीतील शेकडा बदल आणि हा पर्सेंटेज चेंज इन इन्कम म्हणजे उत्पन्नातील शेकडा बदल। मागणीतील शेकडा बदल या सूत्राने काढतो आपण, डेल्टा म अपॉन म भागिले डेल्टा ए भागिले ए, त्याचं गुणाकारात रूपांतर होत असताना डेल्टा म भागिले म गुणिले छेदातलं उत्पन्न जे आहे ते अंशात येतं आणि अंशातलं डेल्टा ए छेदात जातं, म्हणजे या ठिकाणी गुणिले ए भागिले डेल्टा ए। येथे म म्हणजे मूळ मागणी, ए म्हणजे मूळ उत्पन्न, डेल्टा म म्हणजे मागणीतील बदल, डेल्टा ए म्हणजे उत्पन्नातील बदल। या ठिकाणी धन उत्पन्न लवचिकता सर्वसाधारण वस्तू ज्याची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर वाढते अशा वस्तूच्या बद्दल धन उत्पन्न लवचिकता असते। तर ऋण उत्पन्न लवचिकता, ऋणात्मक उत्पन्न लवचिकता कनिष्ठ वस्तू ज्यांची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर घटते आणि शून्य उत्पन्न लवचिकता यात अत्यावश्यक वस्तू ज्यांची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर स्थिर राहते। नंबर 2 आहे छेदक लवचिकता किंवा क्रॉस इलॅस्टिसिटी। छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या मागणीत घडून येणारा बदल होय। हे खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल। मागणीची छेदक लवचिकता म्हणजेच क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल। अ म्हणजे मूळ वस्तू आणि ब बरोबर अन्य वस्तू। या ठिकाणी सूत्ररूपाने मागणीची छेदक लवचिकता बरोबर पर्सेंटेज चेंज इन डिमांड अ गुड्स अ भागिले पर्सेंटेज चेंज इन प्राइस बी, म्हणजेच
या ठिकाणी अ वस्तूच्या मागणीतील बदल शेकडा बदल भागिले ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल बरोबर डेल्टा म अ भागिले म अ बरोबर भागिले डेल्टा क अ भागिले क ब बरोबर डेल्टा म अ भागिले म अ गुणिले क ब भागिले डेल्टा क ब। येथे म अ म्हणजे अ वस्तूची मूळ मागणी, डेल्टा अ म्हणजे अ या मूळ वस्तूच्या मागणीतील बदल, क ब म्हणजे ब वस्तूची मूळ किंमत, डेल्टा ब म्हणजे ब या पर्यायी वस्तूच्या किमतीतील बदल। म्हणजे या ठिकाणी ब वस्तूच्या किमतीत झालेल्या बदलामुळे अ वस्तूच्या मागणीत झालेला जो बदल आहे तो इथे दर्शविलेला आहे आणि अ वस्तूच्या मागणीतील शेकडा जो बदल आहे तो इथे या सूत्राने काढलेला आहे आणि ब वस्तूच्या किमतीतील शेकडा जो बदल आहे तो या पद्धतीने काढलेला आहे। यांचं रूपांतर गुणाकारात झाल्यास अंशाचा छेद आणि छेदाच्या अंशात जातात आणि मग या ठिकाणी आपणाला मागणीची लवचिकता जी आहे धनात्मक छेदक लवचिकता ही पर्यायी वस्तू उदाहरणार्थ चहा आणि कॉफीच्या संदर्भात दिसून येते। नंबर 2 ऋणात्मक छेदक लवचिकता ही पूरक वस्तू उदाहरणार्थ चहा आणि साखर अशा वस्तूच्या संदर्भात दिसते। तर शून्य छेदक लवचिकता ही असंबंधित वस्तू उदाहरणार्थ चहा आणि पुस्तके यांच्या संदर्भात दिसते। म्हणजे पुस्तकाच्या किमतीत बदल झाल्यामुळे चहाच्या मागणीत बदल हा असंबंधित वस्तू आहे म्हणून अशा वस्तूची शून्य छेदक लवचिकता असते। पुस्तकाच्या किमतीतील बदलाचा परिणाम चहाच्या मागणीवर काहीही होत नसतो कारण हे रिलेटेड नाहीत। मात्र या ठिकाणी ऋणात्मक छेदक लवचिकता जी आहे पूरक वस्तूबद्दल आहे। चहा आणि साखर चहाच्या साखरेच्या किमतीतील झालेला बदल हा चहाच्या मागणीत बदल घडवून आणतो। म्हणजे हे परस्पर पूरक आहेत म्हणून साखरेची किंमत वाढली की चहाची मागणी कमी होते म्हणून ऋणात्मक छेदक लवचिकता आहे कारण या पूरक वस्तू आहेत। चहाची जर गरज भागवायची असेल तर हे चहा साखर आणि चहापत्ती पाहिजे आहे। म्हणजे या ठिकाणी नंबर 3 किंमत लवचिकता प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते किमतीतील प्रमाणित बदलामुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात। ते खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल। मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल। सूत्ररूपाने मागणीची किंमत लवचिकता बरोबर पर्सेंटेज चेंज इन डिमांड डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन प्राइस। मागणीची किंमत लवचिकता बरोबर डेल्टा म भागिले डेल्टा क भागिले क। येथे म म्हणजे मूळ मागणी, डेल्टा म म्हणजे नवीन मागणी व जुनी मागणी यातील फरक, क म्हणजे मूळ किंमत, डेल्टा क म्हणजे नवीन किंमत आणि जुनी किंमत यातील फरक असतो। या ठिकाणी मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू इन्फिनिटी। किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्याला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात। उदाहरणार्थ सोन्याच्या किमतीत बदल न होता मागणी सतत वाढते। मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल बरोबर इन्फिनिटी। मागणीची किंमत लवचिकता बरोबर इन्फिनिटी म्हणजेच अनंत बदल। संपूर्ण लवचिक मागणी वक्र हा अक्षाला समांतर असतो। किमतीत काही बदल झालेला नसताना मागणीत प्रचंड प्रमाणात बदल होतो, अनंत बदल होतो म्हणून य अक्षावर किंमत दर्शविली आहे आणि अक्षावर मागणी दर्शविलेली आहे। किमतीत काही बदल न होता मागणी प्रचंड प्रमाणात वाढते तेव्हा हा अनंत लवचिक मागणीचा वक्र हा अक्षाला समांतर असतो किंवा य अक्षाला लंब असतो। इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू इन्फिनिटी म्हणजे अनंत लवचिक। आकृतीत दाखवल्याप्रमाणे
क या किमतीला मागणी अनंत लवचिक इन्फिनिटी आहे, जी म या मागणी वक्राने दर्शविलेली आहे. मागणी जेव्हा अनंत लवचिक असते तेव्हा मागणी वक्र क्ष अक्षाला समांतर असतो. नंबर 2, संपूर्ण अलवचिक मागणी. परफेक्ट इन इलॅस्टिक डिमांड. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0. किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी म्हणतात. उदाहरणार्थ, किमतीत 20% घट झाली तरी मागणीत कोणताही बदल होत नाही. मागणीची किंमत लवचिकता मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. मागणीची किंमत लवचिकता बरोबर पर्सेंटेज चेंज इन डिमांड डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन प्राईस. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीत झालेला शेकडा बदल 0 आहे आणि किमतीत झालेला शेकडा बदल 20 आहे, परंतु कोणत्याही संख्येने 0 या संख्येला भागाकार केला, शून्याला कोणत्याही संख्येने भागल्यानंतर आपलं उत्तर 0च येत असते. म्हणून मागणीची किंमत लवचिकता बरोबर 0. व्यवहारात ही परिस्थिती कमी प्रसंगी आढळते. उदाहरणार्थ, मिठाला दुधाला असलेली मागणी ही परफेक्ट इनइलॅस्टिक असते. या ठिकाणी संपूर्ण अलवचिक मागणी वक्र जो आहे तो अशा प्रकारे अक्ष अक्षाला लंब किंवा अय अक्षाला समांतर असतो. आकृतीमध्ये अय अक्षावर किंमत दर्शवलेली आहे आणि अक्ष अक्षावर मागणी दर्शवलेली आहे. किंमत अक असताना मागणी अम इतकी आहे. किंमत जेव्हा कमी होते अक1 तेव्हा सुद्धा मागणी अम इतकीच असते आणि किंमत अक पासून अक2 पर्यंत वाढते तेव्हा सुद्धा मागणी पूर्वी इतकीच असते आणि हा मागणी वक्र जो आहे म हा अक्ष अक्षाला लंब किंवा अय अक्षाला समांतर असतो. आकृतीत दाखविल्याप्रमाणे म हा मागणी वक्र य अक्षास समांतर असतो. अक या किमतीस अम ही मागणी आहे. किमतीमध्ये अक1 अक2 असे बदल झाले तरी मागणीत काही बदल होत नाही. नंबर 3, एकक लवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकेच वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ, किमतीत 50% घट झाल्यास मागणीत 50% वाढ होते. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल 50% आणि किमतीतील शेकडा बदल 50%, तर 50 भागिले 50 बरोबर 1. एकक लवचिक मागणीचा वक्र इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1 हे आकृती दाखवलेलं आहे. अय अक्षावर किंमत आणि अक्ष अक्षावर मागणी दर्शवलेली आहे. म हा मागणी वक्र आहे. अक किंमत असताना अब इतकी मागणी होती. आता किंमत कमी होऊन अक1 झालेली आहे तेव्हा मागणी अब1 म्हणजेच ब पासून ब1 पर्यंत वाढलेली आहे. किंमत ज्या प्रमाणात बदललेली आहे त्याच प्रमाणात मागणीत बदल झालेला आहे. म्हणून हा मागणी वक्र जो आहे तो आयताकृती परिवलयाचा आहे. आयताकृती परिवलयाचा असा. आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे क1 हा किमतीतील बदल आहे तर ब1 हा मागणीतील बदल आहे. हे दोन्ही बदल एकसारखे असल्याने म हा मागणी वक्र एकक लवचिक मागणी दर्शवितो व तो आयताकृती परिवलयाचा असतो. नंबर 4, जास्त लवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ, किमतीत 50% घट झाल्यास मागणीत 100% वाढ होते. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. मागणीची किंमत लवचिकता बरोबर 100 भागिले 50 बरोबर 2, म्हणजेच उत्तर आपलं 1 पेक्षा जास्त आलेलं आहे. म्हणून इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1. जास्त लवचिक मागणीचा वक्र जो आहे तो आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे य अक्षावर किंमत, अक्ष अक्षावर मागणी आणि अक किंमत असताना अब इतकी मागणी होती. आता क1 इतकी किंमत कमी झाली म्हणजे अकवरून अक1 इतकी किंमत कमी झाली तर मागणी अब पासून अब1 पर्यंत म्हणजे इतकी वाढते. म्हणजे किमतीत जो बदल झालेला आहे
किंमत कमी प्रमाणात घटलेली आहे आणि मागणी जास्त प्रमाणात वाढलेली आहे. हे जे अंतर आहे कमी आहे आणि हे अंतर जास्त आहे. आणि हे जो वक्र आहे तो पसरट स्वरूपाचा आपल्याला दिसतो आहे. म्हणजे या ठिकाणी किमतीतील बदल कमी आहेत आणि मागणीतील बदल जास्त झालेला आहे. त्याला आपण जास्त लवचिक मागणी म्हणतो. आकृती दाखविल्याप्रमाणे ब1 हा मागणीतील बदल क1 या किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यामुळे हा मागणी वक्र लवचिक मागणी दर्शवितो. या प्रकारात मागणी वक्र पसरट असतो. हा जो बॉक्स आहे तो छोटा आहे, हा मोठा आहे. किमतीतील बदलाचं प्रमाण हे कमी आहे आणि मागणीतील बदलाचं प्रमाण हे जास्त आहे. नंबर 5, कमी लवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1. जेव्हा किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा त्याला कमी लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ, किमतीत 50% घट झाल्यास मागणीत 25% वाढ होते. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. मागणीची किंमत लवचिकता बरोबर 25/50 बरोबर 0.5. उत्तर 1 पेक्षा कमी आलेलं आहे. कमी लवचिक मागणीचा वक्र आकृती दाखवल्याप्रमाणे य अक्षावर किंमत, अक्षावर मागणी, हा मागणी वक्र तीव्र उताराचा आहे. या ठिकाणी किमतीतील बदल जास्त झालेला आहे आणि मागणीतील बदल कमी झालेला दिसतो. म्हणजे क एवढी किंमत असताना ब इतकी मागणी होती. आता क पासून क1 पर्यंत किंमत कमी झाली तर मागणी फक्त ब पासून ब1 पर्यंत वाढलेली आपल्याला दिसते. किमतीतील बदल जास्त आहे आणि मागणीतील बदल कमी आहे, म्हणून मागणीचा वक्र हा तीव्र उताराचा आहे. आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे ब1 हा मागणीतील बदल क1 या किमतीतील बदलापेक्षा कमी आहे, म्हणून हा मागणी वक्र कमी लवचिक मागणी दर्शवितो. हा मागणी वक्र तीव्र उताराचा असतो. या ठिकाणी खालील वस्तूच्या मागणीची लवचिकता किती असेल याची नोंद घ्या. सौंदर्य प्रसाधने. ही सौंदर्य प्रसाधनांना मागणी लवचिक असते. किमती थोडी वाढ झाली की मागणी त्यापेक्षा जास्त कमी होते. थोडीही किंमत वाढली की मागणी जास्त प्रमाणात कमी होते, म्हणून इथं मागणीची लवचिकता लवचिक आहे. औषधे अत्यावश्यक आहेत म्हणून मागणी ताठर आहे किंवा कमी लवचिक आहे. शाळेचा गणवेश आवश्यक आहे म्हणून मागणी कमी लवचिक आहे. एअर कंडिशनर, वातानुकूलित यंत्रे हे जे आहेत यांची मागणीसुद्धा लवचिक असते. मागणीच्या लवचिकतेचे मूल्य, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आणि स्पष्टीकरण या ठिकाणी करून पहा असा तक्ता दिलेला आहे तुम्हाला. या ठिकाणी संपूर्ण अलवचिक मागणी. किमतीतील शेकडा बदलाचा मागणीवर कोणताही परिणाम होत नाही. किमतीतील शेकडा बदलाचा मागणीवर कोणताही परिणाम होत नाही. संपूर्ण अलवचिक मागणी. या ठिकाणी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0. या ठिकाणी किमतीतील प्रमाणशीर बदला इतकाच मागणीतील बदल असतो. इलॅस्टिसिटी म्हणजे या ठिकाणी एकक लवचिक मागणी. या ठिकाणी एकक लवचिक मागणी येईल. त्याच्यानंतर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1. किमतीतील प्रमाणशीर बदला इतकाच मागणीतील बदल असतो, म्हणून इथं एकक लवचिक मागणी. नंबर 3, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1. अधिक लवचिक मागणी. या ठिकाणी किमतीतील प्रमाणशीर बदलापेक्षा मागणीतील बदल हा जास्त असतो, म्हणून अधिक लवचिक मागणी. किमतीतील प्रमाणशीर बदलापेक्षा मागणीतील बदल हा जास्त असतो, म्हणून अधिक लवचिक मागणी येईल. नंबर 4, किमतीतील प्रमाणशीर बदलापेक्षा मागणीतील बदल कमी असतो, त्याला आपण कमी लवचिक मागणी म्हणतो. या ठिकाणी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1 येईल. त्याच्यानंतर नंबर 5, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू इन्फिनिटी. हे जे आहे किमतीत अल्पसा किंवा शून्य बदल झाला असता मागणीत अनंत बदल होतो. या ठिकाणी संपूर्ण लवचिक मागणी हे येईल. त्याच्यानंतर
मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती. नंबर 1, गुणोत्तर किंवा शेकडेवारी पद्धत. प्राध्यापक मार्शल यांनी ही पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भागाकार करून मागणीची लवचिकता मोजली जाते. शेकडेवारी पद्धतीला प्रमाणित पद्धत असेही म्हणतात. ती खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन प्राइस. गणितीय पद्धतीने पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन क्यू डिवायडेड बाय डेल्टा पी अपॉन पी. मीन्स इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन क्यू मल्टिप्लाय बाय पी अपॉन डेल्टा पी. येथे क्यू म्हणजे मूळ मागणी, डेल्टा क्यू म्हणजे मागणीतील बदल, पी म्हणजे मूळ किंमत आणि डेल्टा पी म्हणजे किंमतीतील बदल. या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. किंमत रुपये 20 आणि 25 आहे. मागणी किलो 10 आणि 9. सूत्र इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन क्यू इंटू पी अपॉन डेल्टा पी. या ठिकाणी क्यू इज इक्वल टू 1 आहे. क्यू इज इक्वल टू डेल्टा क्यू इज इक्वल टू 1. नवीन व मूळ मागणीतील फरक. क्यू किती आहे? 10 आहे आणि मूळ नंतरचा बदल झालेला जो आहे तो 9 आहे. म्हणून क्यू 10 येईल. इथं प्रिंट मिस्टेक झालेला आहे. डेल्टा क्यू इज इक्वल टू 1 कारण 10 वजा 9 म्हणजे 1. मूळ किंमत बरोबर 10 आणि नवीन किंमत बरोबर 9. पी इज इक्वल टू 20 म्हणजे मूळ किंमत. 10 वजा 9 बरोबर 1 म्हणजेच डेल्टा क्यू 1 आहे. डेल्टा पी बरोबर 5 कारण 25 वजा 20 5 येईल. मूळ किंमत व नवीन किंमतीतील फरक असतो. 20 वजा 25 बरोबर 5 म्हणजेच पी इज इक्वल टू 5. मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किंमतीतील शेकडा बदल. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन क्यू डिवायडेड बाय डेल्टा पी अपॉन पी इज मीन्स या ठिकाणी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन क्यू इंटू पी अपॉन डेल्टा पी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू या ठिकाणी क्वांटिटीमधला जो बदल आहे डेल्टा क्यू तो 1 आहे आणि मूळची जी काही मात्रा आहे ते 10 आहे गुणिले मूळची किंमत 20 आहे, किमतीत झालेला बदल 5 आहे. हे सोडवल्यानंतर आपल्याला इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0.4 येईल. म्हणजेच हे उत्तर 1 पेक्षा कमी आहे. म्हणून इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1. याचाच अर्थ मागणी कमी लवचिक आहे. या ठिकाणी एकूण खर्च पद्धत ही पद्धत प्राध्यापक मार्शल यांनी विकसित केली आहे. मूळ किमतीला वस्तूवर येणारा खर्च व बदललेल्या किमतीला होणारा खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजता येते. म्हणून खर्च म्हणजे किंमत व मागणी यांचा गुणाकार होय. या संदर्भामध्ये मार्शल यांनी खालील संकल्पना स्पष्ट केली आहे. नंबर अ, जास्त लवचिक मागणी. जेव्हा वस्तूच्या किमतीतील बदलामुळे एकूण खर्चात वाढ होते तेव्हा ती जास्त लवचिक मागणी असते. मागणीची लवचिकता इज ग्रेटर दॅन 1. येथे मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त असते. आ, एकक लवचिक मागणी. जेव्हा किंमत कमी होते किंवा वाढते, एकूण खर्चात बदल होत नाही किंवा स्थिर राहते, मागणीची लवचिकता बरोबर 1. येथे मागणीची लवचिकता 1 असते. एकूण खर्च बरोबर किंमत गुणिले मागणी. बदलामुळे एकूण खर्चात घट होते तेव्हा ती कमी लवचिक मागणी असते. मागणीची लवचिकता इज लेस दॅन 1. येथे मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी असते. हे खालील उदाहरणाने स्पष्ट करता येईल. या ठिकाणी एकूण खर्च पद्धतीमध्ये बघा 3 वस्तू या ठिकाणी घेतलेल्या आहेत. अ, आ आणि ई. किंमत रुपये 10, 20, 30, 40, 50 आणि 60. मागणीचे नग 6, 5, 4, 3, 2, 1. म्हणजे किंमत वाढत चालली की मागणी कमी होत चाललेली आहे. समजून घेण्यासाठी हा कोष्टक फार सोपं आहे. घाबरून जाण्याचं किंवा टेन्शन घेण्याचं कारण नाही. एकूण खर्च जो आहे, आता या ठिकाणी बघा किंमत आणि त्या वस्तूवर होणारा खर्च हे 2 अगोदर लक्षात ठेवा.
कारण किंमत कमी वाढत चाललेली आहे, मागणीची न कमी कमी होत चाललेली आहेत। या दोन्हीमध्ये इन्व्हर्स रिलेशनशिप किंवा व्यस्त संबंध आहे। किंमत कमी झाली की मागणी वाढते आणि किंमत वाढली की मागणी कमी होते। परंतु प्रत्येक वस्तूच्या संदर्भात इथं आपल्याला बघायचं आहे, मध्ये लक्षात ठेवा, वस्तूची किंमत 10 रुपये असताना 6 नगांची मागणी केलेली आहे, तर त्या वस्तूवर 60 रुपये एकूण खर्च झालेला आहे। जेव्हा वस्तूची किंमत 20 रुपये होते तेव्हा तो कमी न खरेदी करतो, 5 खरेदी करतो, तेव्हा त्या वस्तूवरचा एकूण खर्च किती आहे? 100 रुपये आहे। म्हणजे या ठिकाणी बघा, किंमत कमी झाली की त्या वस्तूवर होणारा खर्च कमी आहे, किंमत वाढली की त्या वस्तूवर होणारा खर्च वाढत आहे। म्हणजे वस्तूची किंमत आणि त्या वस्तूवर होणारा खर्च या दोन्हीमध्ये कसा संबंध आहे? एकाच दिशेने जात आहेत। किंमत कमी झाली की खर्चही कमी होतो आहे त्या वस्तूवरचा, किंमत वाढली की त्या वस्तूवरचा एकूण खर्चही वाढतो आहे। म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे बिटवीन प्राइस अँड एक्सपेंडिचर ऑन दॅट गुड्स। म्हणून या ठिकाणी धनात्मक संबंध जर असेल, वस्तूची किंमत आणि त्या वस्तूवर होणारा एकूण खर्चाचं प्रमाण यांच्यामध्ये जर धनात्मक संबंध असेल, पॉझिटिव्ह रिलेशनशिप असेल, ते एकाच दिशेने बदलत असतील, तर मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त असते। पॉझिटिव्ह रिलेशनशिप, धनात्मक संबंध जेव्हा असतो वस्तूच्या किमतीत आणि त्या वस्तूवर होणाऱ्या एकूण खर्चाचे प्रमाण यांच्यामध्ये, तेव्हा मागणीची लवचिकता कशी असते? एकापेक्षा जास्त असते। वस्तू बघा, किंमत 30 रुपये आहे, 4 नग खरेदी केलेले आहेत। 40 रुपये किंमत आहे, 3 नग खरेदी केलेले आहेत। मात्र त्या वस्तूवर होणारा जो एकूण खर्च आहे तो 30 रुपये किंमत असताना 120 रुपये आहे, 40 रुपये किंमत असताना त्या वस्तूवर होणारा एकूण खर्च 120च आहे। म्हणजे किमतीतील बदलाचा त्या वस्तूवर होणाऱ्या एकूण खर्चावर काहीच परिणाम होत नसेल, तर मागणीची लवचिकता ही एकक असते। म्हणजे 30 रुपये किंमत असताना 120च खर्च झालेला आहे आणि 40 रुपये किंमत असताना सुद्धा त्या वस्तूवर एकूण खर्च 120 झालेला आहे। म्हणजे किमतीतील बदलाचा आणि त्या वस्तूवर होणारा एकूण खर्चात जर स्थिर असेल तर एकक लवचिक मागणी आहे असं म्हणतो। बघा, 50 रुपये किंमत असताना 2 वस्तूचे नग घेतलेले आहेत, 100 रुपये खर्च केलेला आहे। 60 रुपये किंमत असताना 1 नग घेतलेला आहे, 60 रुपये खर्च केलेले आहेत। म्हणजे किंमत कमी तेव्हा त्या वस्तूवर खर्च जास्त आहे, किंमत जास्त तेव्हा त्या वस्तूवरचा खर्च कमी आहे। म्हणजे किंमत आणि त्या वस्तूवर होणारा खर्च यांच्यात इन्व्हर्स रिलेशनशिप आहे किंवा व्यस्त संबंध आहे किंवा परस्पर विरुद्ध संबंध आहे। किंमत कमी झाली की त्या वस्तूवरचा खर्च वाढतो, किंमत जास्त झाली की त्या वस्तूवरचा खर्च वाढतो। जेव्हा किंमत आणि वस्तूवर होणारा खर्च याच्यातला संबंध जेव्हा इन्व्हर्स रिलेशनशिप असते किंवा परस्पर विरुद्ध संबंध असतो किंवा व्यस्त संबंध असतो, तेव्हा मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी असते। म्हणून तुम्हाला सहज लक्षात येईल, कारण सरळ लिहायचे 10, 20, 30, 40, 50, 60 किंमत आणि 3 प्रकारच्या वस्तू आहेत। मागणीची नग आहेत 6, 5, 4, 3, 2, 1। एकूण खर्च जो आहे तो या दोन्हीचा गुणाकार करून लिहिलेला 10 × 60, 20 × 100, 30 120, 40 × 3 120, 50 × 2 100 आणि 60 × 1 60। फक्त इथला संबंध लक्षात ठेवायचे। इथं पॉझिटिव्ह रिलेशनशिप असेल तर एकापेक्षा जास्त, इथं काही बदल होत नाही किमतीतील बदलाचा त्या वस्तूवरचा होणारा खर्चावर, तर एकक लवचिक। आणि या ठिकाणी परस्पर विरुद्ध संबंध असेल, किंमत कमी खर्च जास्त, किंमत जास्त खर्च कमी, तर इन्व्हर्स रिलेशनशिप किंवा व्यस्त संबंध असेल किमतीत आणि त्या वस्तूवर होणाऱ्या खर्चाच्या प्रमाणात, तर एकापेक्षा कमी असते, हे लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे आकृती क्रमांक 3.4 मध्ये। उदाहरणात मध्ये मूळ किंमत 10 रुपये तर मूळ मागणी 6 नग आहे, म्हणजे वस्तूवर 60 रुपये एवढा एकूण खर्च होतो। जेव्हा किंमत 20 रुपयेपर्यंत वाढते तेव्हा मागणी 5 नगापर्यंत कमी होते व रुपये 100 एवढा खर्च होतो। हा एकूण खर्च मूळ खर्चापेक्षा जास्त असल्याने मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त आहे। इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1, ही जास्त लवचिक मागणी आहे। उदाहरण ब मध्ये मूळ किंमत 30 रुपये तर मूळ मागणी 4 नग आहे, म्हणून वस्तूवर रुपये 100 एवढा एकूण खर्च होतो। जेव्हा किंमत 40 रुपयेपर्यंत वाढते तेव्हा मागणी 3 नगापर्यंत कमी होते व रुपये 120 एवढा एकूण खर्च होतो। हा एकूण खर्च मूळ खर्चा एवढा असल्याने मागणी एकक लवचिक आहे। इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1 आहे। उदाहरण क मध्ये मूळ किंमत
50 रुपये तर मूळ मागणी 2 रुपये आहे, 2 नग आहे, म्हणजे वस्तूवर रुपये 100 एवढा एकूण खर्च होतो. जेव्हा किंमत 60 रुपयेपर्यंत वाढते तेव्हा मागणी 1 नगापर्यंत कमी होते व एकूण खर्च रुपये 60 एवढा होतो. हा एकूण खर्च मूळ खर्चापेक्षा कमी असल्याने मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी आहे, म्हणजेच ही कमी लवचिक मागणी आहे. नंबर 3 पद्धत जी आहे ते बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत. या ठिकाणी प्राध्यापक मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्याची आणखी एक पद्धत विकसित केली आहे. तिला बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत असेही म्हणतात, कारण गुणोत्तर पद्धत आणि एकूण खर्च पद्धतीत आपण मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची लवचिकता मोजू शकत नाही. या पद्धतीत खालील सूत्राच्या साहाय्याने मागणी वक्रावरील रेषीय मागणी वक्र व वक्राकार मागणी वक्र बिंदूची लवचिकता मोजता येते. या ठिकाणी बिंदूची मागणी लवचिकता जी आहे ती मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरील अंतर. बघा, रेषीय मागणी वक्र दिलेला आहे. जेव्हा मागणी वक्र हा रेषीय किंवा सरळ रेषा असतो तेव्हा हा मागणी वक्र य अक्षावर म बिंदूपर्यंत आणि क्ष अक्षावर म बिंदूपर्यंत वाढविता येतो. मागणीची किंमत लवचिकता क्ष अक्षावर 0 आणि य अक्षावर अनंत लवचिक असते. या म रेषेवरील प्रत्येक बिंदूची लवचिकता वेगवेगळी असते. हे खालील आकृती दर्शविली आहे. बिंदू पद्धत म्हणजेच रेषीय मागणी वक्रावर दर्शविलेले आहेत हे बिंदू. हा मागणी वक्र आहे सरळ रेषेचा आणि या प्रत्येक बिंदूवरची मागणीची लवचिकता मोजलेली आहे. प्रत्येक बिंदू या ठिकाणी आपल्याला म2 ची जर मागणीची लवचिकता काढायची असेल तर म2 पासून अक्ष अक्षाकडील अंतर भागिले म2 बिंदूपासून अय अक्षाकडील अंतर हे जर सारखं असेल तर मागणीची लवचिकता 1 येत असते. या ठिकाणी मागणीची लवचिकता जी आहे हे अंतर कमी आहे. म3 पासून क्ष अक्षापर्यंतचं जे अंतर आहे खालील अंतर आणि म3 पासून या अक्षापर्यंतचं अंतर जास्त आहे, म्हणजे कमी अंतराला म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1 येतं. या ठिकाणी म4 मध्ये इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0 आहे आणि या ठिकाणी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू इन्फिनिटी आहे. समजा क ब हे अंतर 8 सेंटीमीटर आहे. या ठिकाणी क ब अंतर 8 सेंटीमीटर आहे. समजा म हा बिंदू विचारात घेतला. हा बिंदू मागणी वक्राचे 2 खंडात विभागणी करतो. यात वरील अंतर म क आणि खालील अंतर म ब आहे. म ब बरोबर 4 सेंटीमीटर आणि म क बरोबर 4 सेंटीमीटर. तर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू म ब भागिले म क बरोबर 4 भागिले 4 बरोबर 1. जर वरील अंतर बरोबर हे खालील अंतर असेल तर येथे म इज इक्वल टू 1 म्हणजेच मागणी एकक लवचिक आहे असे म्हणता येईल. नंबर 2, समजा म1 हा बिंदू विचारात घेतला. येथे खालील अंतर म1 ब हे म1 क पेक्षा कमी आहे, म्हणून म1 ब बरोबर 2 सेंटीमीटर आणि म1 क बरोबर 6 सेंटीमीटर असेल. तर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू म1 ब भागिले म1 क बरोबर 2 भागिले 6, म्हणून मागणीची लवचिकता 0.33 येते, म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1 येते. समजा म2 हा बिंदू विचारात घेतला. येथे खालील अंतर म2 ब हे म2 क पेक्षा जास्त आहे. म2 ब बरोबर 6, म2 क बरोबर 2. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू म2 ब भागिले म2 क बरोबर 6 भागिले 2 बरोबर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 3. जर खालील अंतर हे वरील अंतरापेक्षा जास्त असेल तर येथे म2 बरोबर 3 म्हणजेच मागणी अधिक लवचिक आहे. नंबर 4, क बिंदूवर बिंदूची लवचिकता अनंत इन्फिनिटी आहे, कारण वरील अंतर 0 आहे. येथे संपूर्ण लवचिक मागणी आहे. नंबर 5, ब बिंदूवर बिंदूची लवचिकता 0 आहे, कारण
खालील अंतर 0 आहे. येथे मागणी संपूर्ण अलवचिक आहे. त्याच्यानंतर नंबर 2, अरेखीय मागणी वक्र. अरेखीय मागणी वक्र. जेव्हा मागणी वक्र हा अरेखीय स्वरूपाचा असतो, जेव्हा मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी दिलेल्या बिंदूला स्पर्श करणारी क ही स्पर्शरेषा काढावी लागते. क ही स्पर्श करणारी रेषा काढावी लागते. आणि ही स्पर्शरेषा य अक्षावर क बिंदूला स्पर्शरेषा काढावी लागते आणि ही स्पर्शरेषा य अक्षावर क बिंदूला आणि क्ष अक्षावर ब बिंदूला स्पर्श करते. मागणीची किंमत लवचिकता बरोबर स्पर्शरेषेवरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले स्पर्शरेषेवरील बिंदूपासूनचे वरील अंतर. अरेखीय मागणी पत्रक हा वक्र दिलेला आहे म. याच्यावर स बिंदूतील मागणीची लवचिकता मोजायची आहे. तर याला स्पर्श करणारी क ब ही रेषा काढलेली आहे आणि अ या अक्षावर किंमत आहे, अक्ष अक्षावर मागणी आहे. तर एक टँजंट लाईन म्हणतो आपण याला, स्पर्शिका, स्पर्श करणारी एक रेषा, 2 अक्षाला स्पर्श करणारी रेषा स बिंदूतून काढलेली आहे आणि त्याच्यावरून आपण मग मागणीची लवचिकता मोजतो. जर स ब बरोबर स क, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1, एकक लवचिक मागणी. स ब इज ग्रेटर दॅन स क, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू ग्रेटर दॅन 1, अधिक लवचिक मागणी. स ब इज लेस दॅन स क, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1, म्हणजे कमी लवचिक मागणी. मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक. मागणीची लवचिकता अनेक घटकावर अवलंबून असते. यातील महत्त्वाचे स्पष्टीकरण खाली दिले आहे. नंबर 1, वस्तूचे स्वरूप. वस्तूच्या स्वरूपानुसार जीवनावश्यक वस्तू, सुखसोयीच्या वस्तू आणि चैनीच्या वस्तू असे वर्गीकरण केले जाते. जीवनावश्यक वस्तू उदाहरणार्थ अन्नधान्य, औषधे, पुस्तके इत्यादींची मागणी अलवचिक असते. सुखसोयी आणि चैनीच्या वस्तू उदाहरणार्थ कार, अत्तर, सुगंधी द्रव्ये, फर्निचर इत्यादीची मागणी लवचिक असते. नंबर 2, पर्यायी वस्तूची उपलब्धता. जेव्हा वस्तूला बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असतात, अशा वस्तूंची मागणी सर्वसाधारणपणे लवचिक असते. उदाहरणार्थ लिंबू सरबत, उसाचा रस इत्यादी. पण वस्तूला बाजारात जवळचा पर्याय उपलब्ध नसेल, उदाहरणार्थ मीठ, तर अशा वस्तूंची मागणी अलवचिक असते. नंबर 3, वस्तूचे अनेक उपयोग. एकाच उपयोगासाठी असणाऱ्या वस्तूची लवचिकता कमी लवचिक असते. विविध उपयोगी वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ कोळसा, वीज इत्यादी. नंबर 4, व्यसनाच्या वस्तू. सवयीच्या वस्तूची मागणी अलवचिक असते. उदाहरणार्थ व्यसन, अंमली पदार्थ इत्यादी. नंबर 5, टिकाऊपणा. टिकाऊ वस्तूची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ फर्निचर, धुलायंत्र इत्यादी. तर नाशवंत वस्तूंची मागणी अलवचिक असते. उदाहरणार्थ दूध, भाजीपाला इत्यादी. नंबर 6, पूरक वस्तू. एक गरज पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तूंना मागणी केली जाते. अशा पूरक वस्तूंची मागणी अलवचिक असते. उदाहरणार्थ मोबाईलची किंमत कमी झाली तर सिम कार्डची मागणी वाढू शकते. नंबर 7, उपभोक्त्यांचे उत्पन्न. उपभोक्त्यांची उत्पन्न पातळी उच्च असेल तर मागणी अलवचिक असते. उच्चभ्रू व्यक्ती आणि गरीब व्यक्तीच्या मागणीवर किंमत बदलाचा परिणाम क्वचितच होतो. नंबर 8, गरजेची तीव्रता. ज्या वस्तूची गरज अधिक तीव्र असते त्या वस्तूची मागणी कमी लवचिक असते. उदाहरणार्थ औषधे. ज्या वस्तूची गरज कमी तीव्र असते त्या वस्तूची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ मोटार गाडी. नंबर 9, कालावधी. सामान्यपणे असे सांगता येईल की कालावधी जेवढा अधिक तेवढी मागणीची किंमत लवचिकता अधिक असते आणि कालावधी जेवढा कमी तेवढी मागणीची किंमत लवचिकता कमी असते. कारण उपभोक्त्याच्या उपभोग प्रवृत्ती दीर्घ कालावधीत स्वस्त व पर्यायी वस्तूंच्या बाजूने बदलू शकतात. या ठिकाणी घटकांची उपलब्धता स्वरूप दिलेला आहे. घटकाची उपलब्धता जर जास्त असेल तर मागणीचं स्वरूप हे अधिक लवचिक असते. घटकांची उपलब्धता जर कमी असेल तर कमी लवचिक मागणी असते. त्याच्यानंतर नंबर 2, वस्तूचे स्वरूप. वस्तूचे स्वरूप जर अत्यावश्यक वस्तू असेल तर मागणी कमी लवचिक
असते आणि चैनीची वस्तू असेल तर अधिक लवचिक मागणी असते. त्याच्यानंतर नंबर 3 सवयी. सवयीच्या वस्तू असतील तर कमी लवचिक मागणी असेल. सवयीच्या नसलेल्या वस्तू असतील तर अधिक लवचिक मागणी असेल. नंबर 4 कालावधी. अल्प कालावधी असेल तर कमी लवचिक मागणी असते. दीर्घ कालावधी असेल तर अधिक लवचिक मागणी असते. नंबर 5 उपभोग पुढे ढकलण्याची शक्यता. जर उपभोग पुढे ढकलण्याची शक्यता शक्य असेल तर अधिक लवचिक मागणी असते. जर उपभोग पुढे ढकलण्याची शक्यता नसेल, अशक्य असेल तर कमी लवचिक मागणी असते. नंबर 6 वस्तूचे उपयोग. अनेक उपयोग असतील वस्तूचे तर अधिक लवचिक मागणी असते. जर विशिष्ट उपयोग असेल तर कमी लवचिक मागणी असते. मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व. मागणीच्या लवचिकतेची संकल्पना उत्पादक, शेतकरी, कामगार आणि शासनाला मोठ्या प्रमाणात उपयोगी असते. खालील घटकावरून संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट करता येईल. नंबर 1 उत्पादकासाठी महत्त्वपूर्ण. प्रत्येक उत्पादक तो विक्री करत असलेल्या उत्पादनाची किंमत ठरवित असतो. ही ठरविताना त्याला मागणीची लवचिकता उपयोगी ठरते. जर वस्तूची मागणी जास्त अलवचिक असेल तर तो किंमत अधिक ठरवेल. तसेच जर वस्तूची मागणी लवचिक असेल, इथं अलवचिक झालेला आहे, चुकून प्रिंट मिस्टेक झाली असेल तर तो किंमत कमी करेल. जर उत्पादक मक्तेदार असेल तर त्याचे मूल्यभेद धोरण भिन्न बाजारपेठेतील मागणीच्या लवचिकतेवर अवलंबून असेल. नंबर 2 शासनासाठी महत्त्वपूर्ण. कर लागू करताना देशाचे अर्थमंत्री या संकल्पनेचा वापर करतात. ते त्या वस्तूवर कर आकारतात ज्यांची मागणी तुलनेने अलवचिक असते, कारण अशा वस्तूंच्या मागणीवर फारसा परिणाम होत नाही आणि अर्थमंत्री कराद्वारे सहजपणे महसुलात वाढ करू शकतात. नंबर 3 उत्पादन घटकांचे मोबदले ठरविताना महत्त्वपूर्ण. मागणीच्या लवचिकतेची संकल्पना उत्पादन घटकांच्या किमती ठरविण्यासाठी उपयुक्त आहे. ज्या उत्पादन घटकांच्या वस्तूची मागणी लवचिक आहे त्याच्यापेक्षा ज्या उत्पादन घटकाची मागणी अलवचिक आहे त्याचे मोबदले जास्त असतात. उदाहरणार्थ, ज्या कामगारांच्या उत्पादनाची मागणी अलवचिक आहे त्यांच्या वेतनात सहज वाढ होते. नंबर 4 विदेशी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण. आंतरराष्ट्रीय व्यापारातील नियम व अटी निश्चित करण्यासाठी मागणीची लवचिकता उपयुक्त ठरते. किमतीमध्ये वाढ करता येतील अशा अलवचिक वस्तूची निर्यात देश करतात. उदाहरणार्थ, ओपेक पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांच्या संस्थेने अनेक वेळा त्यांच्या किमतीत वाढ केलेली आहे. देशाचे आयात निर्यात धोरण ठरविण्यासाठी देखील या संकल्पनेचे उपयोग आहेत. नंबर 5 सार्वजनिक सुविधा. रेल्वेसारख्या अलवचिक मागणी असणाऱ्या सार्वजनिक सुविधेच्या बाबतीत उपभोक्त्याचे शोषण टाळण्यासाठी सरकार एकतर अनुदान देते किंवा त्यांचे राष्ट्रीयकरण करते. नंबर 6 उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण. वस्तूवरील खर्चाचे एकूण उत्पन्नातील प्रमाण कमी असेल तर मागणी अलवचिक असते. उदाहरणार्थ, वर्तमानपत्रे. जेव्हा वस्तूवरील खर्चाचे प्रमाण जास्त असेल तर मागणी जास्त लवचिक असते. तर या चॅप्टरमध्ये आपल्या जो पेज नंबर 32 आहे त्या पेज नंबर 32 मध्ये ते जी भूमिती पद्धतीने मागणीची लवचिकता मोजण्याची जी पद्धती दिलेली आहे, एक रेषीय मागणी वक्र, तो आपल्या पुस्तकामध्ये प्रिंट मिस्टेक झालेला आहे त्या ठिकाणी. तर या पद्धतीनं हा जो क ब ही सरळ रेषा मागणी वक्र आहे आणि सूत्र आपलं काय, प्रत्येक बिंदूमधील मागणीची लवचिकता मोजण्याचं. समजा आपण या म2 बिंदूची मागणीची लवचिकता मोजायची आहे तर या म2 बिंदूपासून अक्षाकडील अंतर म्हणजे म2 ब हे अंतर आणि या बिंदूपासून अय अक्षाकडील अंतर म्हणजे म2 क ही अंतर. समजा ही अंतर 4 आहे आणि इकडलं अंतर 4 आहे. हे क ब टोटल अंतर जर 8 असेल तर 4/4 म्हणजेच म2 ब भागिले म2 क बरोबर 4/4 म्हणजेच इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड हे 1 येईल. तर म3 या बिंदूमध्ये या म3 बिंदूपासून ब पर्यंतचं अंतर म3 ब हे अंतर समजा आपण 2 गृहीत धरलं आणि म3 क पर्यंतचं अंतर 6 गृहीत धरलं तर
2/6 म्हणजे मागणीची लवचिकता आपली उत्तर हे 1 पेक्षा कमी येईल, म्हणजे इलॅस्टिसिटी इज लेस दॅन 1 येईल. आणि या M4 बिंदूमध्ये मात्र म बिंदूपासून ब पर्यंतचं अंतर हे 0 असेल आणि वरील अंतर म्हणजे ब पासूनचं म्हणजे M4 क अंतर हे 8 असेल तर 0/8 बरोबर मागणीची लवचिकता ही 0 येईल. तर या ठिकाणी M1 बिंदूमध्ये M1 बिंदूपासून ब पर्यंतचं अंतर हे 6 आहे आणि M1 बिंदूपासून क बिंदूपर्यंतचं अंतर हे 2 आहे. तर M1 ब भागिले M1 क बरोबर 6/2 म्हणजे मागणीची लवचिकता ही 1 पेक्षा जास्त येईल. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1 येईल. आणि क बिंदूमध्ये या बिंदूमध्ये मागणीची लवचिकता जी आहे, खालील अंतर म पासून ब पर्यंतचा 8 आहे आणि वरील अंतर जर 0 असेल म्हणजे म पासून म्हणजे या अक्षावरचाच हा बिंदू आहे, त्याच्यामुळे हे 0 असेल तर इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू इन्फिनिटी किंवा अनंत लवचिक मागणी येईल. म्हणजे मागणीची लवचिकता मध्यबिंदूमध्ये इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 1 असेल. त्याच्यानंतर या अक्षाकडे आपण जसं जसं जाऊ तसं M3 मध्ये क्ष अक्षाकडे जसं जात असताना M3 बिंदूमध्ये मागणीची लवचिकता इज लेस दॅन 1 आहे. या ठिकाणी मागणीची लवचिकता 0 आहे. तर M2च्या वरील बिंदूमध्ये M1 मध्ये मागणीची लवचिकता ही 1 पेक्षा जास्त आहे आणि म बिंदूमध्ये मागणीची लवचिकता ही अनंत लवचिक आहे. आपल्या पुस्तकामध्ये काही प्रिंट मिस्टेक झाल्यामुळे हा मला प्रयत्न करावा लागत आहे. कृपया एवढंही लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला खालील उदाहरणे निश्चितच समजतील आणि व्यवस्थित समजतील. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक बिंदूची लवचिकता मोजण्यासाठी आपल्याला सूत्र दिलेलं आहे. त्या बिंदूपासून क्ष अक्षाकडील अंतर आणि त्याच बिंदूपासून ई अक्षाकडील अंतर आणि हे क ब ही जी रेषा आहे ती मागणी वक्र आहे आणि या बिंदूपासून इकडलं अंतर आणि या बिंदूपासूनचं इकडलं अंतर क ब हे अंतर टोटल 8 गृहीत धरलेलं आहे. म्हणजे M2 हा बरोबर मागणी वक्राच्या मध्यभागी असल्यामुळे खालील अंतर भागिले वरील अंतर सारखं असल्याने 4/4 उत्तर 1 आलेलं आहे. अशा पद्धतीनं खालच्या दिशेने जात असताना आपणाला खालील अंतर कमी होत जाते आणि वरील अंतर वाढत जाते, तेव्हा मागणीची लवचिकता इथं लेस दॅन 1 आहे. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इथं 0 आहे. इथं वरच्या बाजूला M1 मध्ये मागणीची लवचिकता ग्रेटर दॅन 1 आहे आणि मच्या ठिकाणी मागणीची लवचिकता अनंत लवचिक आहे.